शांत बसा, शांत व्हा. थांबा, मी पाणी आणतो, थांबा. हे पाणी घ्या, पाणी घ्या रे तुम्ही, पाणी घ्या. हा, आता बोला काय झालं. गोपाळजी, आता आपण यावेळी मार्केटमध्ये जे तुपाचे डबे पाठवले होते ना, त्या सगळ्यातलं तूप नासलंय अहो. आणि ज्या ज्या लोकांनी ते डबे विकत घेतलेत ना, सगळ्यांनी माघारी पाठवलेत. म्हणजे बघा ना, आता आपलं ब्रँडचं नाव किती खराब होईल यातून. गोपाळजी, मला खूप टेन्शन आलं आणि या सगळ्यातून माझी स्वप्न कशी पूर्ण होतील. गोपाळजी, तुम्ही रडू नका, शांत व्हा बरं. गोपाळजी, मी कसं शांत बसू? तुम्ही बघा ना, त्या डब्याला बघा किती घाणेरडा वास येतोय. हो ना गोपाळजी, काही कळतच नाही हे कसं काय खराब झालंय सगळं. आत्ता सुरू केलेला बिझनेस आहे, मार्केटमध्ये केवढी बदनामी झाली असेल. आणि हे असं सुरू राहिलं तर माझा बिझनेस कसा ग्रो होणार. गोपाळजी, अरे मॅडम, तुम्ही रडू नका, शांत व्हा बरं आधी. मला कळतंय तुम्ही हे सगळं नसेल केलं, कारण तुम्ही तूप बनवताना किती मन लावून तूप बनवता मला माहिती आहे. तुमच्या हातून अजिबात भेसळ होणार नाही, चुकीचं काहीच घडणार नाही. पण तरी कसं काय हे. एक्झॅक्टली, मला पण तेच कळत नाहीये की हे कसं झालं, काय काय चुकलं हेच कळत नाहीये मला. हे बाकीचं तूप नीट आहे का? हो, हे सगळे डबे व्यवस्थित आहेत. मला असं वाटतंय हे घरात नसेल झालं. जर का घरात झालं असतं तर तुम्हाला कळलं असतं. ही माल इथून बाहेर गेल्यानंतर किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर काहीतरी झालं असेल. म्हणजे असं हॅलो, अरे मॅडम बोलताय का? हा बोला ना. हे बघा, तुम्ही जिथे मला तूप पाठवलंय का नाही, मी ते परत पाठवलंय. अहो, एकदम घाण आहे तूप तुमचं. उभ्या आयुष्यात एवढं घाण तूप बघितलं नाही. इथं बघा, ही माझी गिराईक भांडायला लागली ती. अहो सर, मला पण कळत नाही तूप अचानक कसं काय खराब झालं. पण काय नाही बघा, ही पैसे कमवण्यासाठी तुम्ही ही भेसळ करायला लागलाय. अहो, पैसा आम्ही पण कमवतो की, पण लोकांची जीवाशी आम्ही खेळत नाही. हॅलो हॅलो सर, मलाही खरंच कळत नाहीये हे कसं झालं. म्हणजे मी भेसळ नाही केलेली, ट्रस्ट मी तुमची तरी सुद्धा माफी मागते आणि मी तुम्हाला रिप्लेसमेंट मध्ये डबे पाठवते हवं तर. तुमचं तूप ठेवा तुमच्याकडं, मला माझं पैसे परत द्या. हो सर, मी तुमचे सगळे पैसे माघारी. अरे मॅडम, ऐका तुम्ही.